कौतुक होणं हे तितकंच रास्त आहे। सर्व पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक येथे आभार व्यक्त केले जाईल। तर सन्मान्य भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वलभ यांच्या वतीने 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे आणि विठ्ठल शेठ पाटील घोड 5,000 रुपयाचं सहकार्य त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आमच्या ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आणि श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ मनात घर करणारी माणसं यांच्या वतीनं आणि आमच्या त्रिमूर्तींच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार। लढत पाहायला मिळते अगदी स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान साठणे या दोन संघांदरम्यान एक काटेकी टक्कर। ओहो हलवार पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर फलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असताना योगेश मडवीच्या सहसाथीनं अजय भंडारी। योगेश मडवी खरं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्यानंतर चॉकलेट बॉय हितेंद्र शेठ मडवी आपल्या मनपूर्वक स्वागत। हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय, एक धाव इथे प्राप्त केली जाते। अगदी स्ट्राइक फलंदाज एबीच्या हातामध्ये दिली जाते। अगदी अजय भंडारी धाव संख्येचं भंडार उधळणारा एक अवलिया काढो सर जडेजा स्टाईल नेहमीच ज्याची अष्टपैलू भूमिका असते आणि आपल्या संघासाठी नेहमीच एक वेगळेपण साध्य करणारा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून नेहमीच साकार झालाय। त्या दर्जाचा खेळ साकार करत असताना सध्याच्या घडीला तेजस पाडेकर आज चिंद्रनकर आणि उसाटणेकर मोठ्या संख्येने आलेत आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। खडूकपाडा संघातील प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत। ओहो रॉकेट फायर दमदार आगास केलाय अजय भंडारीच्या बॅट मधून हा रुबाबदार चौकार। बोला गणपती बाप। ती योजना आखली जाईल सनी फडके आम्हाला सांगतील। ओहो प्रहार दमदार प्रहार चेंडू सीमा पार येतोय अजून एक दर्जेदार षटकार। इलेव्हन क्रिकेट संघाचे बिग पॅकर्स म्हणून परिचित असणारे सचिन अर्थात भायाशेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने स्पर्धेकरता 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल 25,000 रुपयाचं आपण सहकार्य केलेलं आहे आणि 5व्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ना त्याचे ते पुरस्कर्ते आहेत। भाईशेठ मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि वळतो रोशन पाटील शिरोली यांच्याकडे। थँक्यू सो मच महागुरू। अगदी पहिल्या पूर्वार्धातील पहिलं षटक पाहिलं तेजस पाडेकर विरोधात पूर्णपणे मुंहतोड जबाब दाखवणारे फटके अजय भंडारीच्या बॅटमधून येत असताना सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो। एकूण धावा बिन गडी बाद 12। दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील। हा चषक दोन्ही संघांना उचलायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे वेगळे डावपेच इथे आखण्याचा प्रयत्न राहिलाय दोन्ही पहिले षटक पाहिले ज्या पहिल्या षटका दरम्यान अगदी विस्फोटक अंदाजामध्ये धावा येताना पाहिल्या आणि आता आलाय निकेश गडगेचा इथे वापर केलाय टीम चिंद्रन। अगदी तोंडरे गावची स्पर्धा साई चषकामध्ये दमदार खेळ याही संघाचा राहिला। ओहो सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत। विघ्नेश देशेकर त्या ठिकाणी सज्ज असताना लागतोय झटका क्रमांक पहिला। रामदास शेठ यांचं मनपूर्वक स्वागत। तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। मदन मते साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कानपल्ली यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत रामदास शेठ फडके साहेब देवीचा बाडा त्यांच्या सौभाग्यवतीनं सुद्धा ग्रुप ग्रामपंचायत पालेखुर्द ग्रामपंचायतीच्या सविताताई फडके यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं। रामदास शेठ मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। सन्माननीय तुषारदादा पाटील आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि बोलतो रोशन यांच्याकडे। निकेश गडगे पुन्हा एकदा तयार आहे। ओहो लेटकर खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे
रोखलं जातं. धावसंख्येचं वारू अति वेगानं मार्गस्थ होत असताना धावसंख्येला आता तालेबंद करण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जात आहेत टीम चिंद्रन संघाच्या वतीनं. बिल्कुल ये बहुत बड़ा मुकाबला है. ए पोल से उसाटने टीम आई है, बी पोल से चिंद्रन टीम आई है और एक ताकतवर मुकाबला. देखिए रोशन, सामने चिंद्रन के सभी दर्शक वहाँ पर मैच का आनंद लेते हुए. चिंद्रन टीम जब भी आती है तो पूरा गांव लेके आती है खेलने के लिए. नक्कीच त्या परिभागामध्ये शॉर्टकट रस्ता सुद्धा पाहायला मिळतो आणि त्या परिभागातून नेहमीच चिंद्रनकर येताना पाहत असं हे आझाद मैदान त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे फुलताना पाहायला मिळतं. अगदी या चेंडूगणिक अगदी निकेश गडगेने व्हाईट बॉल सफर केला. धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. एकूण धावा 13. 4 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ दर्जेदार खेळ करण्यासाठी इथे सज्ज असताना आझाद मैदान दोन्ही संघांना गाजवायचे. जी बिल्कुल, ये आखिरी मुकाबला है टॉप 6 का. इसके बाद 3 टीमें वहाँ पर लकी ड्रॉ किया जाएगा और सेमीफाइनल फाइनल की तरफ हम जाएंगे. बहुत मजा आएगा दोस्तों. ये भी सबसे बड़ा मुकाबला यहाँ पर है. कट किया बॉल को, टेम्परामेंट. क्रिकेट का टी कहता है संयम, टेम्परामेंट रखिए. सी कहता है कॉन्सेंट्रेशन. और ये चीजें होनी चाहिए बल्लेबाज के बाद. जब बड़ा मैच होता है ना तो सिंगल डबल को भी इम्पॉर्टन्स देना चाहिए. नक्कीच, कारण चौकार षटकार म्हणजेच क्रिकेट नव्हे. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि ती काहीशी भूमिका पाहायला मिळते टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी 11 उसाटणे या संघाकडून. द्वितीय षटक जारी आहे. गोलंदाजी बारी आहे. निकेश गडगे ऑन फायर. महागुरु MD गडगे सरांचे अगदी पुतणे बॉलिंग ट्रैक वरती पाहायला मिळतात. महागुरु इसी गांव के भूमिपुत्र है, चिंद्रन से बिलोंग करते और बहुत ही बड़ा नाम, महाराष्ट्र के सबसे बड़े सुप्रसिद्ध निवेदक में उन्हें हमेशा गिना जाता है. मैच ऑन. लेफ्ट हैंड बैटर, शॉर्ट बॉल हुक किया है. गेंद को चिंद्रन गांव में फेंका है 6 रनों के लिए. का खेळ आहे. अजय भंडारी एखाद्याच्या कानशिलात लगवावी त्या दर्जाचा हा फटका खेळ आहे जिथे 6 धावा बनताना पाहायला मिळत आहेत. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्वर्गीय रामचंद्र मडवी 11 उसाटणे संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 20 धावा प्रचंड महावेगानं धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. ये टॉप 6 का आखिरी मुकाबला है जहाँ पे 2 व्हीलर बाइक मैन ऑफ द सीरीज के रन काउंट होंगे. चिंद्रन उसाटने की जो भी सभी खिलाड़ी इस पे गौर करिए. जबरदस्त मुकाबला. लेफ्ट हैंड बैटर तैयार. सम्मान दिया गेंद को, बिल्कुल रिस्पेक्ट के साथ खेल रहे, कोई जल्दबाजी नहीं. अलग क्रिकेट रोशन के मैदान में देखने मिल रहा है इस बल्लेबाज के द्वारा. नक्कीच, कारण इथे जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा मनसुबा पाहायला मिळतो. अजय भंडारी या फलंदाजाकडून ऋतिक माद्रे, अजय भंडारी, योगेश मडवी हे खेळाडू बाद झाल्यानंतर या 2 खेळाडूंकडून चांगली भूमिका सादर केली जाते चिंद्रन संघाविरोधात. तर सुभाषचंद्र म्हात्रे साहेब देवीचा पाडा या आपला सन्मानित केला जाणार आहे. या भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे ते एम्प्लॉईज परंतु आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल. ओर टू कमेंट्री बॉक्स रोशन आणि प्रवीण टेंबे. सन्माननीय रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट पक्वाद वादक विलासजी मात्रे चिंद्रन आपले मनपूर्वक स्वागत. अगदी लेटकर खेळण्याचा प्रयत्न होता, रोखून धरला. 2 षटकांचा वाजवी खेळ होते समाप्त आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 21. तर चिंद्रन गावातील हरिभक्त परायण श्री विलास मात्रे यांचं आगमन झालेले संतोष पाटील तुमचं स्वागत आहे. सुभाष यांचा हेतूचे सन्मानित केलं जात आहे. गजानन शेठ फडके साहेब डोंगऱ्याचा पाडा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज प्राप्त झालेलं आहे. गजानन शेठ या आपला यथोचित गौरव इथे केला जाणार आहे. तर निश्चित सुभाष मात्रे देवीचा पाडा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आभार. भरत नाईक आपण इथे आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. त्यांच्या वतीने 1,500 रुपयाचं कॅश प्राइज इथे उपलब्ध झालेलं आहे. गजानन शेठ आलेले आहेत बघा. प्रकाश शेठ पाटील वलप आपण या समोर आपला यथोचित सन्मानित केलं जाईल. गजानन शेठ फडके डोंगऱ्याचा पाडा त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपये खऱ्या अर्थाने 1,20,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज स्पर्धेला उपलब्ध झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मानित केला जात आहे. संत वचनाप्रमाणे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत देणाऱ्याने देत जावं
घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. संत वचनाप्रमाणे इथे आपल्याला योगदान बघायला मिळतो. ओ टू प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील. चतुर्थ पारितोषिक 25,000 भव्य चषक ज्यांच्या वतीने देण्यात आले ते स्वर्गीय गजानन फडके यांच्या स्मरणात कुमार अजय फडके चिन्याबाई अजय ट्रान्सपोर्ट यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि श्री जगन्नाथ खंडू डोंगरे पूर्ण वाटर सप्लाई यांचं देखील मनपूर्वक आभार. लेफ्ट हैंड गेंदबाज यहाँ पर लेफ्ट हैंड बल्लेबाज के सामने एक तरफ है राकेश और दूसरी तरफ है अजय भंडारी. सर जडेजा के नाम से अजय भंडारी को पहचाना जाता है. लेफ्टी वर्सेज लेफ्टी का ये मैच है. अभी अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, अजय भंडारी बीट हुए, कोई रन नहीं, शून्य. वैसे मुकाबला बड़ा बनेगा क्योंकि चिंद्रन टीम जब भी मैदान में आती है तो मुकाबला आखिरी गेंद तक खेला जाता है और उसाट ने जब भी खेलती है तो मुकाबले में आग लग जाती है. नक्कीच दोन्ही संघांसाठी हे मैदान तितकंच रास्त पाहायला मिळतं आणि जबरदस्त खेळ दोन्ही संघांना सादर केलंय. इट्स अ वाईट बॉल. अगदी अवांतर धावसंख्या इथे पाहायला मिळते. एकनं सांघिक कोडा पुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एका गडाच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन सुधीरजी अगलावे सर कुलवाडी, केतन डोंगरे सर डोंगरेचा पाडा A1 दर्जाचे आपण गुणलेखक पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राकेश पाडेकर, समोर पाहायला मिळतो अजय भंडारी. दोन्ही खेळाडू त्याच शैलीचे पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंची शैली त्याच दर्जाची पाहायला मिळते आणि दोन्ही खेळाडूंची भूमिका प्रत्येक संघासाठी त्या दर्जाची राहिली आहे. असे दोन खेळाडू आमने सामने खेळत असताना आपण पाहिलं. अजयच्या बरोबरीनं अगदी गोलंदाजी दाखवत असताना आपण राकेश पाडेकर. तो यहाँ पे उसाट टीम यानी स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाट टीम के लिए यहाँ पे लगातार कोई बल्लेबाज 3 छक्के मारता है तो सम्मान्य गोपाल शास्त्री भट्ट जी इनकी ओर से 2000 का इनाम बल्लेबाज को दिया जाएगा. टॉप 6 का आखिरी मुकाबला है और इस ओवर के बाद थोड़ा सा हम इंतजार करेंगे क्योंकि बहुत सारे मेहमान हैं और मेहमान नवाजी इंपॉर्टंट है. महेश तर सन्माननीय प्रदीप केने आणि प्रकाश पाटील वल्लभ या आपला येतोची सन्मानित केलं जाईल. विश्वनाथ शेठ पाटील तोंडरे यांचं आगमन झालेलं आहे. नेहमी आमच्या ऑर्गनायझर कमिटीला त्यांचं योगदान असतं. आपलंही स्वागत आहे या व्यासपीठावर. कट किया गेंद को हल्के हाथों से खेला. रोशन कुछ अजीब गरीब क्रिकेट आपको देखने मिल रहा है. गेंदबाज की ताकत है, लेग ब्रेक कर रहे और बल्लेबाज भी सम्मान देके रनों का आंकड़ा थोड़े यहाँ पर बढ़ाते हुए. प्रवीण जास्तीत जास्त स्ट्राईक अजय भंडारीला देण्याचा काहीसा मनसुबा पाहायला मिळतो कारण काही खेळाडू भारतात नाईट स्पर्धेमध्ये गेलेत ही सुद्धा माहिती मिळते टीम उसाटणे संघाचे. बिल्कुल रोशन आपने सही कहा. देखिए 2 नाइट रजनी खेल रहे उसाट ने तो ऐसे में बल्लेबाजों की कमी थोड़ी महसूस होगी. हल्के हाथों से फिर से सिंगल बटोरते हुए. ऐसा टेनिस क्रिकेट में कभी देखने नहीं मिलता लेकिन आज वो खेल देखने मिला है. नक्कीच आमदार चषकाची ही आपल्याला दमदार स्पर्धा पाहायला मिळते. पाहुणा वर्गाचा सन्मान केला जाईल. तिथे असतील आमचे महागुरु MT गर्गे सर चिंद्रन पनवेल रायगड. तर थँक्स रोशन पाटील प्रवीण टेंबे. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. प्रदीप केनी साहेब आपण इथे यायचे आहे. आपला सन्मान केला जाईल. प्रकाश दादा पाटील आपण या वल्लभ आपला येतोची सन्मान इथे केलं जाईल. प्रवीण यायच्या बघा. प्रवीण आपल्या येतोची सन्मान इथे केलं जाणार आहे. प्रदीप भरत नाईक साहेबांचा येतोची सन्मान इथे केलं जाणार आहे. या ज्यांचे नावं आम्ही अनाउन्समेंट केली आणि भरत नाईक असुरगाव पालेखुर्द बघा या आपला येतोची सन्मान इथे केलं जाईल. आणि रोहन खऱ्या अर्थाने ते ऑर्गनायझरच्या भूमिकेत आहेत. विलास म्हात्रे यांना पाहतो वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या समेत संतोष काशीनाथ पाटील चिंद्रन उपस्थित आहेत. तुमचंही स्वागत आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. एका बाजूला मित्रांनो आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. खूप गर्दी झालेली आहे मान्यवरांची. सामना षटक संपल्यानंतर मान्यवरांचा यथोचित गौरवविधी केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच लढत सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट पाहायला मिळते. महागुरु धावा सांगूया आपण. 25 धावा पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत आणि वैयक्तिकरित्या अगदी अजय भंडारी चांगले फटके येथे खेळताना पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू अगदी हातोडा चालवलाय. राकेश पाडेकर चेंडूवरती झडप घालतो. तत्वर आलेली फक्त एकच धाव. क्या बात है. टीम स्क्वाड में हितेंद्र मडवी को भी मौका मिला है. मैंने देखा हितेंद्र भी खेल रहे हैं. बिल्कुल इस टीम में बल्लेबाज की शॉर्टेज है क्योंकि भाता नाइट में इनके खिलाड़ी वहां पर खेलने गए तो ऐसे में अजय भंडारी यहाँ पर ज्यादा मौका ले रहे. शानदार मुकाबला. टॉप 6 का आखिरी मुकाबला. 7 फटके प्रदीप पाटिल कॉमेंट्री बॉक्स में संपर्क करिए. प्रदीप और 7 हमारे आयोजन करता. उसाटणे संघ नेहमीच भातांची नाईट स्पर्धा खेळत असतो. त्या स्पर्धेतून तो रिकामा कधीच आला नाही. यस
और डिफेंसिव स्ट्रोक, अजीबोगरीब स्ट्रोक देखने मिल रहे हैं, मानो टेस्ट क्रिकेट देख रहे रोशनाम, ऐसा नजर लग रहा है। और सभी दर्शक शौक में कि ये उसाटे टीम को क्या हो गया, ये टेस्ट क्रिकेट क्यों खेल रहे हैं, ये तो 4 ओव्हर का मॅच आहे। टेस्ट क्रिकेट इज अ बेस्ट क्रिकेट आणि तो बेस्ट दाखवण्याचा प्रयत्न अजय भंडारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो। अजय खेळतो 11 चेंडू 21 धावा सध्याच्या घडीला त्याच्या बाडमधून येताना पाहायला मिळत आहेत। अजय भंडारी स्ट्राइक एंड पर है और टीम स्क्वाड में योगेश मडवी, हमारे अध्यक्ष योगेश दाता भी शामिल है। और बढ़िया स्ट्रोक, बल्ले के स्लॉट में इंतजार था, वेट एंड वॉच, फ्लिक किया बॉल को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, जहां पे चिंद्रन गांव का रास्ता है 6 रनों के लिए। या स्पर्धेकरता बघा ओमकार पाटील चंद्रन क्रिकेटचा आनंद घेता स्वागत आहे तुमचं। पंच इशारा करतात बघा। निश्चित स्वरूपात या स्पर्धेकरता पनवेल महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे औद्योगिक सेलचे विद्यमान अध्यक्ष तुषारशेठ पाटील वलभ यांच्या वतीने स्पर्धेकरता 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल तुषारदादा पाटील आपला मी मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो। ओ टू कमेंट्री बॉक्स। लॉफ्टेड शॉट लॉन्ग लेग के ऊपर से 6 रनों के लिए। स्कोरबोर्ड पे टोटल रन बनते हुए 33 रन टारगेट सेट करने के लिए बैटर तैयार है। चिंद्रन बनाम उसाटने सबसे बड़ा मुकाबला। शॉर्ट बॉल ताक में थे, खींच के मारा, ताकत थोड़ी कम है, कैच ड्रॉप और यहां से देखिए रन आउट। रोशन ये कैच बहुत आसान था मेरे ख्याल से। तरी ते एकनाथ पाटील, अभिजित पाटील, राज पाटील आणि सुजित पाटील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। त्या सर्वांचं श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने ते सन्मानित केलं जात आहे। आणि काही क्षणातच ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, वर्तमान स्पर्धा आहे, सन्माननीय कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बालाराम पाटील साहेबांचं काही क्षणातच इथे आगमन होणार आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय एवन सरपंच मदन शेठ मध्ये कानपोली हे सुद्धा मंचावरती पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून एक नाईट स्पर्धा कानपोलीमध्ये ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पाहायला मिळतो इथे डॉट बॉल। स्लॉगरच्या षटका दरम्यान विघ्नेश देशेकर अलीकडे पाहिला आपण षटकार, त्यानंतर केतनच्या माध्यमातून सोडलेला जाईल आणि आता पुन्हा एकदा घर वापसी दाखवत असताना चिंद्र संघाचा धुरंधर विघ्नेश देशेकर। अजय भंडारी को जीवनदान मिला है, कैच ड्रॉप हुई मिड विकेट पर और वो अजय भंडारी अभी जिंदा है। शॉर्ट बॉल फिर से उसी दिशा में, वही फील्डर मिड विकेट पे आगे आए, इस बार नहीं छोड़ेंगे केतन थे वहां पर। अजय की पारी समाप्त हुई। दमदार आपण झेल पाहतो, संघ खेळतो अगदी स्वर्गीय उमेश दादा। तर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष विश्वनाथ पाटील तोंडरे यांच्या वतीने श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित माजी आमदार बालाराम पाटील चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल विश्वनाथ पाटील तोंडरे आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। चिंद्रन संघाचे पुरस्कार स्वर्गीय उमेश दादा 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन किरणजी गोंगे चिंचोली यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केलं जातं। तर लगेच स्पीड बघा मान्यवरांचा येतोची सन्मानित केलं जाईल। वेळ कमी आहे आपल्याकडे। सन्माननीय युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत मेघनाथ पाटील, अभिजित पाटील, राज पाटील आणि सुजित पाटील ज्यांची नावं इथे आम्ही अनाउन्समेंट केलेली आहेत बघा, लगेच या आपल्या सर्वांचा हेतूची सन्मानित केलं जाईल। वेल कमी आमच्याकडे अतिथी देव भव भारतीय संस्कृती आहे की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर आहे एक जीवाला, आणि आपणा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे हा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा। सन्माननीय रामदास शेठ फडके या माजी सरपंच त्यांचा सन्मानित केलं जाईल। सचिन शेठ पाटील तोंडरे भायशेठ या आपला सन्मानित केलं जाईल। तुम्ही या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं कॅश प्राईज 25,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून इथे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। भायशेठ या शैलेश पावशे या आपण संग्राम इलेव्हन नितलास मोठी ओळख आहे, डे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आहेत। शैलेश आपला सन्मानित केलं जाईल। भाया म्हटलं ना प्रेमामध्ये सर्वजण त्यांना भाया म्हणतात, परंतु सचिनचं नाव संग्राम इलेव्हनच्या दृष्टिकोनातून संपूर्ण रायगड आणि ठाण्यामध्ये घेतलं जातं। सचिन शेठ युवा जे पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल।
राज पाटील, सुजित पाटील या तुम्ही, तुमचा सन्मान केला जाईल. बघा वेळ कमी आहे मित्रांनो, आम्ही घाई काय करतो, आता लगेच गर्दी होईल, मान्यवरांचं इथे आगमन होईल आणि वर्तमान लढत असताना सुरू असताना मात्र आपला सन्मान इथे केला जाणार नाहीये. चला सामनाकडे आपण लगेचच बोलणार आहोत. या मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथ शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत बालाराम माली खरड आणि भीमशेठ फडके आमचे प्रतिनिधी आहेत. डोंगऱ्याचा पाडा क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं. बाईशेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. या एकत्रित मित्रांनो आपला वेळ कमी आहे. निश्चित स्वरूपात क्रिकेटचा आपण सर्वजण इथे आनंद घेता. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ज्ञानेश्वर पाडेकर चिंद्रट DS यांचं आगमन झालेलं आहे. DS या आपण व्यासपीठावर. त्यानंतर भायाशेठ पाटील तोंडरे यांचा सन्मान इथे केला जाईल. अर्थात सचिन शेठ पाटील आणि शैलेश पावशे संग्राम इलेव्हनचे पुरस्कर्ते आहे. तर भीमशेठ फडके साहेबांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी इथे खऱ्या अर्थाने कॅश प्राईज आलेले त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. भायाशेठ यांचा सन्मान इथे केला जात आहे की काजब्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहू क्रीडा क्षेत्राला या उक्तीप्रमाणे त्यांचं योगदान असतं. भीमशेठ फडके यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विलास हरिभक्त पारायण श्री विलास मात्रे चित्रण विलास या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून विलासचं योगदान असतं. संतोष पाटील आहे त्यांच्या समवेत. संतोष आपण या. विलास सुप्रसिद्ध तबलावादक आहेत, पकवाद वादक. विलास खऱ्या अर्थाने स्वागत आहे. रामदादा फडके संजय मात्रे देवीचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे. आपण या आपला सन्मान केला जाईल. रामदासरी या आपण. वेळ कमी आहे कारण सामन्याकडे आपण बोलणार आहोत. विलास या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं त्यांचं योगदान असतं की वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित आयुष्य ज्याने खऱ्या अर्थाने या पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित करणारी वारकरी संप्रदायाची बरीचशी मंडळी इथे उपस्थित आहे की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी, की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. खऱ्या अर्थाने अशी वारकरी संप्रदायाची मंडळी ती उपस्थित आहे की महापुरे झाडे जाती तेथे लवाले वाचती. ती मंडळी म्हणजे वारकरी संप्रदाय. चला सामन्याकडे बोलणार यापूर्वी आवाज पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षमध्ये बोलूया. केल स्टार्ट. ग्रीन सिग्नल. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल इथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली गेली आहे. 35 धावांचा टार्गेट इथे सेट केलाय. स्वर्गीय उमेशदादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन वर्सेस स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघादरम्यानचा सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा सामना. यजमान संघ डोंगराचा पाडा संघ, वीरा स्पोर्ट्स खेडूकपाडा संघ, दोन संघांनी मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. तर विनंती करेन वीरा स्पोर्ट्स खेडूकपाडा संघात संघनायक आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आसमान दाखवलाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे मात्र ठोकला जातोय हा लाजवाब षटकार. सन्माननीय रामदास शेठ फडके माजी सरपंच देवीचा पाडा यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य ते प्राप्त झालेले आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. योगेश मडवी गोलंदाजीच्या मार्कवर. अजय कडून मात्र एक उत्तम षटकार दाखवलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र येते. आपल्या पंचकृषीमध्ये हा सामना होतोय. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा पालेखुर्च्या मैदानावरती ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा संघ मोठ्या अभिमानानं मोठ्या स्वाभिमानानं एकीचं बळ दाखवत ही स्पर्धा भरवते. परफेक्ट यॉर्कर अजय कडू खेळू शकला नाही, सक्षमता लढत देऊ शकला नाही.
चेंडूनं मात्र दांडी केली गोल. क्रमांक 1 फलंदाज बाद. सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर रोशन कडूचं दिनेश बंधू खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आज रायगड जिल्ह्यामध्ये एक साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून रोशनचा आदराने उल्लेख केला जातो. संगीत ऐकलं जय श्री राम. बघा एक सर्वांनी नारा द्यायचा आहे. बोला जय श्री राम. बघा जय श्री रामचा जयघोष. छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. आता एकच नारा फक्त जय श्रीराम, जय श्रीराम आणि जय श्रीराम. आमचे तत्व, आमचे महत्त्व, आमचं हिंदुत्व जपलंच गेलं पाहिजे. इथे मात्र आपलं अस्तित्व कोण जिंकेल. या स्पर्धेमध्ये सुपर 3मध्ये क्वालिफाय कोणता संघ होईल. योगेशच्या बॉलर मात्र केतनकडून प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धावा तशा मोठ्या नाही आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि एक षटकार लगावत मात्र अजयकडून तोही परतला. त्यानंतर मात्र केतनकडू बाईक वीर आहे, त्याच्या नावावरती ही बाईक आहे. धाबळकर धावा लागत आहेत त्या 9 धावा. चांगली धावसंख्या आत्तापर्यंत उभारली गेली आहे. तकदीर पाडेकर पुन्हा एकदा तकदीर पाडेकरचं नेमकं चुकलं काय. आउटसाईड द ऑफ स्टंप खूप बाहेर निघाला. कधी डावी एष्टी वाकली कळलंच नाही. दांडी होते गोल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 35 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 9 धावा. तरी ते तत्पूर्वी दिनेश बंधू इथे मान्यवरांचा आपण सन्मान करूया. कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय मदन मते साहेब आणि त्यांच्या समवेत दिलीप पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाईल. मदनदादा मते येणाऱ्या 2 तारखेला खऱ्या अर्थाने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा कानपोली गावातील क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे. एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि कानपोली ग्रामपंचायतीचं ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय मदनदादा मते साहेबांचा हेतूचे सन्मानित केलं जात आहे. दिलीप पाटील या आपला सन्मानित केलं जाईल. चिंद्रंग गावातील बघा ज्ञानेश्वर पाडेकर अर्थात DS पाडेकर पुरोगामी युवक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. क्रिकेटचा आनंद घेतात. दत्ताशेठ आरिवले तुमचं हे मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय गणेश पाडेकर सुप्रसिद्ध मृदुंगमणी आहेत बघा. गणेश पाडेकर या सुप्रसिद्ध पकवादवादक आहेत. आपला सन्मानित केलं जाईल. अविनाश पाटील आणि किरण पाटील या त्रिवेणी संगमचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर. टाइम अलर्ट आहे याची नोंद घ्या. उसरणे संघानं फार वेळ तुम्ही घेऊ नका. अजय भंडारी ज्याच्या अवतीभोवती हा सामना फिरतोय. प्रथम फलंदाजी करताना 14 बॉल्समध्ये 28 धावा त्यानं ठोकल्या आणि संघाची धावसंख्या 34 पर्यंत पोहोचवली. आता 34 धाव वाचवण्यासाठी हे एक निर्णायक षटक राहील. चला वेळ वाया चाललाय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण सामना लगेच सुरू करा. टीम मीटिंग फार वेळ नको. अजय भंडारीच्या या षटकामध्ये नेमकं काय घडेल बरंचसं चित्र या सामन्यावर अवलंबून आहे. सुपर 3मध्ये क्वालिफाय कोणता संघ होईल. आपल्या या जवळचं गाव चिंधरण की एका बाजूला दूरवरून प्रवास करत आलेला याच MIDC क्षेत्रातील उसाटणे संघ. खेळून काढलं जात आहे. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. 1 रन्स मात्र घेतल्या येते. केतन कडूच्या बॅटमधून ही रन्स येते. रणनीती आखल्या जात आहेत. रणनीत्या ठरवल्या जात आहेत. इथे विचार विनिमय केला जातोय. नवीन फलंदाज राकेश पाडेकर दाभोलकर धावा लागल्या त्यामुळे तब्बल 10 धावा. फक्त आणि फक्त 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागचा वेळ मात्र आयोजकांनी वाचवला म्हणजेच यजमान संघाने वाचवला. 2 षटकामध्ये 7 फटकेनंतर सामना संपवला. काही कमालीची फलंदाजी राहिली 7ची. टाइम अलर्ट आहे हे लक्षात घ्या कारण इथे स्टॉपवॉच लावलाय. राकेश पाडेकर ऑन स्ट्राईक. राकेश पाडेकरनं
डावखुऱ्या फलंदाजानं मात्र चांगला चेंडू फटकावला मिड विकेटला. रन्स मात्र कंप्लीट केली जाईल 1 आणि 11वर मजर मारली जाते. हे षटक अगदी समजूतदारपणे खेळलं जात आहे. अजय भंडारी चांगली फलंदाजी राहिली आहे त्याची. 14 बॉल्समध्ये 28 धावा. त्याला मात्र इथे गोलंदाजी करताना सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी सुरू आहे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये 9 आणि इथे आता पण 2 बॉल्समध्ये 2 धावा. केतन कडू एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा खेळाडू. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट पाहतोय आपण. सिंगल रन्स फक्त मिळेल, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही आहे. आणि इथे 3 बॉल्समध्ये 3 धावा आतापर्यंत बहाल करतोय तो म्हणजेच अजय भंडारी. गणित राहील 15 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. 15 बॉल 23 धावा. राकेश पाडेकर मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु इथे ओळखलं. केतन कडू थांबला नाही. सिंगल्स रन त्याने मात्र घेतली 22ची आणि 22च्या रूपाने ही धाव मात्र आली आहे. चांगला गेम कारण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे संघ भातांना खेळतोय. इथून एक सामना जिंकून तिकडे गेले. प्रवास दूरवरचा जरूर राहिलाय पण त्या प्रवासाला मात्र नवी उमेद नव्या मुलांना घेत मात्र हा सामना खेळतोय. अजय भंडारीवर हा सामना खूप डिपेंड आहे. पण खऱ्या अर्थाने एका बाजूला केतन कडू राकेश पाडेकर. मी तर म्हणे की तकदीरनं थोडीशी घाई केली. अजयही चाच पडला परंतु अजय गेल्यानंतर तकदीरनं उभं राहणं गरजेचं होतं. फुल टॉस नाही कन्वर्ट करता आला. फुल टॉसही नाही कन्वर्ट करता आला. डॉट बॉल अतिशय उत्तम दर्जाचा बॉल राहिला. मोठा फटका कदाचित जाऊ शकला असता परंतु मी तर म्हणे की अजय भंडारीची कदाचित ही चाल ही असू शकते फुल टॉसची. कारण प्रत्येक फुल टॉस चेंडू हा मोठा फटका नाही घेऊन येत. कधी कधी विकेटची कमावली जाती है. डर के आगे जीत है. रिस्क है तो इश्क है असा प्रकारचा गणित राहिला आहे म्हणून रिस्क घेतली जाते. आणि इथे मात्र चांगला बॉल एक ट्रॅव्हल केला. भलेही धावा येतील पण हिंमत दाखवली. आणि या बॉलवर मात्र विकेट नाही आहे. याचा अर्थ असा की या षटकामध्ये धावा भले कमी आल्या असतील परंतु चिंद्रन संघाची रणनीती स्पष्ट होती की खऱ्या अर्थानं अजय भंडारीला विकेट द्यायचीच नाही. दिली नाही. 2 षटकाचा 5 विकेट संपला. धाबलकर धावा लागले. तब्बल 13 धावा 12 बॉल आणि 22 धावांची. तरी इथे थँक्स दिनेश बंधू. इथे मान्यवरांचा सन्मान विश्वनाथ शेठ पाटील तोंडरे या विश्वनाथ दादा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत. डोंगऱ्याचा पाडा गावातील ग्रामस्थांवर त्यांचा असणारं प्रेम आणि त्याचबरोबर श्रीराम मित्रमंडळ श्री विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्यावर सातत्याने असणारं त्यांचं प्रेम या प्रेमास्तं इथे आपण इथे आलेलं आहात. नेहमी त्यांचं योगदान इथे लाभलेलं असतं. कारण असं म्हटलं जातं की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दिब्बाल तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि ते माणुसकीचं सुंदर नातं सामाजिकदृष्ट्या विचारांचा वसाने वारसा जोपासत असताना विश्वनाथ दादा आपण ते कार्य केलेलं आहे. त्याबद्दल आपला यथोचित गौरव आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर. 12 बॉल 22 धावा. अकोट टप्प्याची गोलंदाजी नेमकं घडतंय काय. या बॉलला मात्र भिरकावून देणं गरजेचं होतं परंतु म्हटलं की तकदीर पाडेकरनं केलेली चूक आपली बहुमूल्य विकेट गमावली. आणि इथून मात्र आता हा सामना हळूहळू एक एक पाऊल उसरणं संघाच्या बाजूनं चाललाय. मी तर म्हणेन की चिंद्रन संघाला ही नामी संधी होती कारण मुख्य संघ खेळत नाही आहे उसरणे संघ आणि त्याच्यामुळे इथे सुपर 3 मध्ये जाण्याची एक नामी संधी. आणि हा मात्र खराब बॉल. आता या खराब बॉलला राकेश पाडेकर नाही ठेवणार. प्रत्येक वेळेला खराब बॉलला ठोकला जाईल आणि इथे मात्र ठोकला षटकार. आहे साऱ्यांचं रोशन साई स्पोर्ट संघाने तर सर्व चिंद्रम गावातील सर्व ग्रामस्थ उसडणे गावातील सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचा श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ
आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने मनपूर्वक आपणा सर्वांचं स्वागत आहे. आमचे ईश्वरी डिजिटलचे सर्वा सागर देशेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. एक मोठा फटका षटकार दाखवलाय राकेश पाडेकरनं आणि आता मात्र गणित बदलली गेली ती म्हणजे याचं बॉल असतील 10 आणि 16 धावांची गरज. 10 बॉल 16 धावा. हा ही बॉल कदाचित अखूट टप्प्याचा होता पण राकेश पाडेकर थोडासा लवकर खेळा जज नाही करू शकला बॉलला आणि अशा प्रकारे इथे मात्र 1 रन्स येते. जज नाही झाला हा बॉल. 1 रन येते. 9 बॉल आणि 15 धावा. 9 बॉल 15 धावांचं गणित. खिडूकपाडा संघाचा संघनायक वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघनायक इज अ लास्ट कॉल फॉर यू. तुमच्या संघनायकांना लगेचच समालोचन कक्षेत संपर्क साधायचा. यानंतर लकी ड्रॉ होईल. 3 टीम्स राहतील त्यातून मात्र 2 टीम पहिले चिठ्ठ्या उचलतील आणि यजमान संघ शेवटला चिठ्ठी उचलेल. आउटसाइड द लेग स्टंप आणि इथे वाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र येते. 1 रन मिळते चिंद्रन संघाला. 9 बॉल 14. तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. ज्या क्षणाचे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. इट्स अ मायटी ग्रेट हिट. अखूट टप्प्यात चेंडू षटकार. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. श्रीराम मित्रमंडळ विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा. पुंजारी नाही देवला येल जैली अरतीला पुंजारी नाही देवला हाक मारे बाळाराम पटेला रे बंदवाई माझे आरतीला. हाक मारे बाळाराम पटेला रे बंदवाई माझे आरतीला. हाक मारे बाळाराम पटेला रे बंदवाई श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या 2 मिनिटं फक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. गणराच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यांच्या समवेत देवेंद्र दादा मडवी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. त्यांचंही ते आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. सन्माननीय एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांचा स्पर्धेकरता इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय देवादादा अर्थात देवेंद्र मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने सन्माननीय माजी आमदार बालाराम पाटील साहेब आपला देवेंद्रदादा मडवी आपलं मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 7 बॉल 8 धावा. सन्माननीय माजी आमदार कोकण शिक्षक मतदारसंघाचे बालाराम पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो देवेंद्रदादा मडवी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत आणि त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलेही सरचे स्वागत आहे. स्वागत केलं जात आहे. कोकण शिक्षण मतदारसंघाचे माझे आमदार त्यांच्या नावाची ही स्पर्धा खुलतीये. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा फुलतीये आणि खऱ्या अर्थानं या नावानं अतिशय उत्तमरित्या कामगिरी करत मात्र या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा करत आहे. ते नाव आदरणीय माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025ची ही स्पर्धा वर्ष 12. आणखीन एक तडाखा जारी आहे. चिंद्रन गाव घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना मात्र
मंत्रमुग्ध करतोय आणि या सामन्याची लक्ष्य रेषेवर टाकताना गोलंदाजाला मात्र खरपूस समाचार देत या सामन्यामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी मात्र अपार मेहनत करत अगदी सहज विजयाच्या समीप जातोय. तरुणीची स्वरूपात दिनेश बंधू खऱ्या अर्थाने इथे उमेश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स दमदार राहिलेला आहे. निश्चित स्वरूपात अभिनंदन करावे लागेल आणि आज चिंद्रन गावातील खूप प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उसाडणे गावातील त्याचबरोबर या पंचकोशीतील सर्व प्रेक्षक क्रिकेटच्या आमच्या सीमेरेषेच्या बाहेर क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपणा सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबर आभारी ते व्यक्त करत आहोत. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी आलेली आहे आणि स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बालाराम पाटील साहेबांच्या नावाची ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. 6 बॉल आणि 2 धावांची गरज आणि 12वे पर्व आहे बघा. आमचे महेश डोंगरे आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात. खेळ स्टार्ट असेल. 12वा पर्व महागुरु खरं तर विचार केला तर 12 म्हणजे एक तप आणि अखंड एक तप ही स्पर्धा सुरू झाली आहे. 400 रुपये प्रथम क्रमांकाची बक्षीस असल्यापासूनची ही स्पर्धा आता मात्र तब्बल 1,20,000 रुपये फार मोठा प्रवास या स्पर्धेनं केला आहे आणि ते आदरणीय बालाराम पाटील साहेबांच्या कृपाशीर्वादानं ही स्पर्धा मात्र खुलती आहे. त्यांच्या नावाची स्पर्धा. फक्त 1 धावेची गरज आणि इथे मात्र हा बॉल डॉट होतोय. विजेता संघाचा संघनायक त्याचा सामना संपेल ना तर कर्णधारांना लगेच कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघनायकांनी डोंगराचा पाडा संघ गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराचा पाडा संघाचा संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर वीरा स्पोर्ट्स खिडूक पाडा संघाचा संघनायक रेडी आहे. 1 रनची फक्त गरज आहे. ते रन्स मात्र कंप्लीट केली जातीये. सुपर 3 मध्ये प्रवास केला जातोय. अप्रतिम खेळ स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ पोहोचतोय सुपर 3 मध्ये. अभिनंदन 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 चिंद्रन संघ. खऱ्या अर्थानं मी विनंती करेन अजय कडू आपण या प्लीज. तर इथे लकी ड्रॉ सुद्धा केली जाणार आहे. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये उमेश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं. सुपर 3 मध्ये दाखल झालेला आहे. चिंद्रन क्रिकेट संघाचं अभिनंदन. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघ हितेंद्र दादा असतील. योग्य दादा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पात्रता फेरीमध्ये तुम्ही दाखल झालेला आहात. एका बक्षिसाचं तुम्ही अगदा